कधी तुम्हाला असं वाटलं आहे का, की एखादी व्यक्ती जेवढ्या सहजतेनं आपल्या आयुष्यात आली होती, तेवढ्या शांतपणे नकळत हळूहळू निघून गेली? ना वाद झाला, ना भांडण, पण संवाद मात्र थांबला. कॉल्स कमी झाले, मेसेजेसच्या रिप्लायची गती मंदावली आणि एके दिवशी लक्षात आलं, आपण दोघं वेगवेगळ्या दिशेनं निघून गेलो आहे. आणि हेच आहे स्लो फँडिंग, नातं संपवण्याची ती प्रक्रिया, जी कुठल्याही स्पष्ट शेवटीशिवाय संपते. स्लो फॅडिंग ही गुंतागुंतीची भावना आहे. ती एकतर्फी असते. बहुधा एक व्यक्ती हळूहळू मागे सरकू लागते, न बोलता, न सांगता, न दुखावता. दुसरी व्यक्ती गोंधळलेली असते. काय चुकलं माझं? माझ्यात काही कमी वाटली का? का असं करत असतील ते? असे अनेक प्रश्न मनात गुंतून येतात. काहीतरी हरवलं आहे, पण नक्की काय आणि का? याचं उत्तर सापडत नाही. हे नातं तुटणं नसतंच कधी स्पष्ट, पण अस्वस्थ करण्याच्या शंकेच्या धुक्यानं भरलेलं असतं. स्लो फाइंडिंगचा हा त्रास एवढा खोल असतो की अनेक वेळा समोरचा काहीच बोललेला नसताना आपणच दोषी असल्यासारखं वाटत राहतं. नात्याच्या त्या शेवटच्या काही आठवणींमध्ये फक्त प्रतीक्षा असते, एका फोन कॉलची, एका स्पष्टीकरणाची किंवा निदान एका गुडबायची. पण हे सगळं घडतं तेव्हा कधीकधी आपल्याला हे स्वीकारावं लागतं की प्रत्येक नातं क्लोजर घेऊनच संपलं असं नसतं. काही नाती फक्त थांबतात, प्रश्न अनुत्तरित राहतात, भावना अपूर्ण राहतात, त्यांचं अस्तित्व आठवणींमध्ये मिसळतं आणि आपण हळूहळू त्यांना गाठत जातो. स्लो फॅडिंग केवळ दुसऱ्याने आपल्याला दुर्लक्ष केल्याचं नाही, तर अनेकदा आपणही कोणाच्या आयुष्यातनं हळूहळू निघून गेलो आहे. कधीकधी काही नात्यांना पूर्णविरामाची गरज नसते, फक्त अल्पविरामातून शांतपणे हरवण्याची संधी पुरेशी असते.